महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथापालथ. उद्धव ठाकरेंकडून मुंबईत सन्मानजनक जागा देण्यास नकार. शरद पवार ठाकरे बंधूंची साथ सोडणार. नेमकं काय घडलं जाणून घेऊया संपूर्ण बातमी. नमस्कार, मी वैशाली नागरे. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत जाण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती जाहीर झाली असताना दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे गटासह काँग्रेस सोबतच्या युतीचा पर्याय खुला ठेवत असल्याचं चित्र आहे. दरम्यान काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूंसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसनंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही ठाकरे बंधूंची साथ सोडून काँग्रेस सोबत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मित्र पक्षांसोबत आघाडीबाबतची चर्चेची शेवटची फेरी पार पडणार आहे. आज सकाळी 10 वाजता जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत आघाडी आणि जागा वाटपाबाबत अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेकडे 31 जागा तर काँग्रेसकडे 29 जागांचा प्रस्ताव दिला आहे. आजच्या चर्चेनंतर मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी कुणासोबत जाण्याचा निर्णय घेते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आज सकाळी जयंत पाटील मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्यासोबत अंतिम चर्चेसाठी मातोश्रीवर जाणार आहेत. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काँग्रेसला 29 जागांचा प्रस्ताव, शिवसेनेला 31 जागांचा प्रस्ताव. मात्र काँग्रेसने फक्त 9 जागा देण्याची तयारी दर्शवली असून उर्वरित 7 जागांबाबत वंचितासोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून सन्मानजनक वागणूक मिळत असल्याचं सांगितलं जात असलं तरी सन्मानजनक जागा देण्यास नकार असल्याचंही बोललं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ठाकरे गट आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतर पर्यायांबाबतही चाचपणी सुरू असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मुंबई महानगरपालिका राजकीय इतिहास बघितला तर 1992 एकूण जागा 221, शिवसेना 70, भाजप 14, काँग्रेस 111, इतर 10, अपक्ष 16. 1997 एकूण जागा 221, शिवसेना 103, भाजप 26, काँग्रेस 49, सपा 21, इतर 4, अपक्ष 18. 2002 एकूण जागा 227, शिवसेना 98, भाजप 35, काँग्रेस 61, राष्ट्रवादी 12, सपा 10, अपक्ष 11. 2007 एकूण जागा 227, शिवसेना 84, भाजप 28, काँग्रेस 71, राष्ट्रवादी 14, मनसे 7, सपा 8. 2012 एकूण जागा 227, शिवसेना 15, भाजप 31, काँग्रेस 52, राष्ट्रवादी 13, मनसे 28. 2017 एकूण जागा 227, शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी 9, मनसे 7. मुंबई महापालिका 2026 निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन 23 ते 30 डिसेंबर, छाननी 31 डिसेंबर, माघार 2 जानेवारी 2026, अंतिम यादी व चिन्ह 3 जानेवारी, मतदान 15 जानेवारी 2026, मतमोजणी निकाल 16 जानेवारी 2026. 2026च्या या निवडणुकीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.